नमो पार्वती पते हर हर महादेव। नमो पार्वती पते हर हर महादेव। श्री शिवाय नमः श्री शिवाय नमः। आपणा सर्वांचं शहादा नगरीत स्वागत आहे। मी तुम्हाला घेऊन आले आहे शहादा येथे होणाऱ्या 1 एप्रिल ते 5 एप्रिल दरम्यान होणाऱ्या भव्य दिव्य शिवमहापुराण कथास्थळी। खरं म्हणजे आपण जर पाहिलं तर संपूर्ण भारतभर आदरणीय प्रदीपजी मिश्रा यांचे जे त्यांच्या तोंडातून जे महापुराण कथा शिवपुराण कथा निघते ती जर आपण पाहिली तर एवढं लोकांना त्याचे आकर्षण आहे की त्यांच्या कथा ऐकायची आणि ती कथा करायची आणि ज्या ठिकाणी ती कथा होणार आहे त्या ठिकाणी आपण कुठली तरी प्रकारची सेवा दिली पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं। त्या दृष्टीने सगळे तरुण म्हणा किंवा कुठल्याही खेड्यावरचे लोक विशेष करून येत आहेत। त्यात खास करून मोद्या ग्रामस्थांचा खूप विशेष सहभाग आहे। स्थानिक जे JCB डंपर ज्यांच्याकडे जे वाहनं आहेत ते सगळे सेवा द्यायला तयार आहेत। प्रदीप मिश्रांच्या सगळ्यांवर एवढं मोठं हे आहे की कुठली तरी सेवा आपण जर दिली तर आपल्याला त्याचे फळ नक्की मिळतं अशी सगळ्या लोकांचा विश्वास आहे। त्या दृष्टीने तर सगळे फार उत्साहात या 8 दिवसापासून काम करत आहेत। आपण पाहत आहात की जवळपास सगळं ग्राउंड आता तयार झालेलं आहे। महिलांसाठी मी खास सांगू इच्छिते की जास्तीत जास्त पंडितजींच्या कथेत महिलांचाच सहभाग असतो आणि ह्या वेळेस आपले सगळे खेडेपाडे सुने असणार तर त्यांनी आपल्या अमूल्य वस्तू व्यवस्थित ठिकाणी ठेवून यावे आणि इथे कथेत तर ते घालूनच यायचे नाही की ते शोधायचं आणि मग काहीतरी अव्यवस्था होईल। आणि महिलांना जास्त लाज वाटते ते आता जास्त ऊन पडणार आहे आणि त्यावेळेस त्या पाणी प्यायचं टाळतात, त्यांना बाहेर जावंसं वाटत नाही तर त्यांनी आपल्या आरोग्याचं पण ख्याल ठेवावा असं मी त्यांना सांगू इच्छिते।